हॅलो फ्रेंड्स, आज मी आपल्याशी काली माता या देवतेविषयी बोलणार आहे. कारण आपल्याकडे हल्ली नवरात्रोत्सव जोरदार साजरा केला जातो आहे. भारतीय उपखंडामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये थोड्याफार फरकाने काली मातेची पूजा केली जाते, जिला आपण दुर्गा म्हणून सुद्धा ओळखतो, जिला आपण शक्ती म्हणून सुद्धा ओळखतो. भगवान शिवाची भार्या किंवा संगिणी, जिला उमा किंवा पार्वती असं सुद्धा नाव आहे, तिचीच वेगळी वेगळी रूपं किंवा इन्कार्नेशन्स म्हणून आपण शक्ती, दुर्गा किंवा काली मातेला ओळखतो. गणेशोत्सवाचं जसा मूळ उगम हा कोकणातून होतो किंवा कोकणस्थ संस्कृतीतून होतो, तसा काली मातेच्या कथेचा उगमसुद्धा बंगालमधून होतो आणि विशेषतः प्रकर्षाने बंगाल प्रांतामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आजकालचा थोडासा बिहारसुद्धा येऊ शकतो, त्या प्रांतामध्ये काली मातेची विशेषत्वाने पूजा केली जाते परंपरेने. ह्या काली मातेचा तसा उल्लेख अगदी जुना जर सांगायचं झालं तर तो अथर्व वेदातून होतो. अथर्ववेद हा मुळी अनार्य वेद मानला जातो किंवा शूद्रांचा वेद मानला जातो, सर्वसामान्यांचा वेद मानला जातो. त्या अथर्ववेदातून ह्या कथेचा उगम आपल्याला दिसतो आणि वेगळ्या वेगळ्या पुराणांमध्ये आपल्याला काली मातेची कथा पाहायला मिळते किंवा ऐकायला मिळते. ही काली मातेची जी कथा आहे ती प्रत्यक्षात घडली असेल की नाही याच्याबद्दल आपण नक्कीच शंका उपस्थित करू शकतो. पण ती जर तशी घडली असेल तरी त्याच्या भोवती, त्या कथेच्या भोवती जे चमत्कारांचं वलय आहे ते मात्र पूर्णतः काल्पनिक आहे. पूर्वीच्या भारतामध्ये एक विशिष्ट प्रकारची साहित्यिक लाट आली होती समाज प्रबोधनासाठी, सर्वसामान्यांच्या प्रबोधनासाठी आणि सर्वसामान्यांना चारित्र्य शिक्षण देण्यासाठी. ती म्हणजे रूपकात्मक कथा समजावून सांगणे. त्या रूपकात्मक कथाच विशेषतः पुराणांमध्ये आहेत. त्यातल्या थोड्याफार सत्यही असू शकतील, पण बहुंशी ज्या आहेत त्या काल्पनिक आहेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या समाज प्रबोधनासाठी लिहिलेल्या होत्या. डेमोग्राफिकली किंवा जिओग्राफिकली, हिस्टॉरिकली काय सत्य आहे ह्या फंदात न पडता मी सरळ सरळ कथेला हात घालतो आणि मला जे या कथेतनं सांगायचं आहे तुम्हाला समजावून, तर मी लगेच सांगून टाकतो. काली मातेचं जर तुम्ही चित्र पाहिलं, तिचं जर रेखाटन केलेलं आहे चित्रांमध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या मूर्त्यांमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की काली मातेच्या हातामध्ये रक्तबीज नावाच्या राक्षसाचं शीर आहे, छाटलेलं शीर आहे. काली मातेचे बरेचसे बाहू किंवा हात आहेत, वेगळे शस्त्र अस्त्र घेतलेले ते हात आहेत आणि अतिशय उग्र असं तिचं रूप आहे. ती भयानक संतापलेली आहे आणि तिच्या पायामध्ये प्रत्यक्ष भगवान शंकर ती तुडवतीये, म्हणजे तिच्या पायदळी आहे असं सर्वसाधारणपणे चित्र आणि त्याच्या भोवती गुंफलेली काली मातेची कथा आहे. आता या गोष्टीला आपण प्रॅक्टिकली पाहिलं पाहिजे, कुठल्याही प्रकारे काल्पनिकतेत न रमता. पहिली गोष्ट की ज्याला आपण परमशिव ज्याला म्हणतो, ती कोणी अशी प्रत्यक्षात व्यक्ती नव्हती. माणसाच्या मनात किंवा चित्तामध्ये असणारी सर्वात शुद्ध अवस्था, परमेश्वरी अवस्था, नितांत निर्मळ अशी अवस्था म्हणजे शिव, जे सुंदरही आहेच आणि शांतही आहे आणि पवित्रही आहे. ते शिव, त्याचं मानवी डिपिक्शन असं फार तर म्हणाल तर शंकर किंवा शंभू अशा वेगळ्या वेगळ्या रूपांनी सांगितलं जातं, त्याचं रेखाटन केलं जातं. प्रत्यक्ष शिव ही मनुष्याच्या चित्ताची किंवा त्याच्या चारित्र्याची सगळ्यात शुद्ध अशी अवस्था आहे. आणि त्या कथेमध्ये जी सांगितलेली काली मातेचं जे रेखाटन आहे तो मनुष्य स्वभाव आहे किंवा मनुष्याचं मन आहे. ही कथा ज्यांनी ही रचली असेल किंवा ज्यांनी
ही कथा पहिल्यांदा सांगितली असेल त्यांचा उद्देश अर्थातच समाज प्रबोधनाचा होता आणि मनुष्याचं चारित्र्य किती विशुद्ध असलं पाहिजे, त्याच्यासाठी मनुष्याने किती कष्ट घेतले पाहिजे, तेव्हाच आपण उच्च कोटीच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो, हे त्या कथेतनं त्या कथाकाराला, कथा वाचकाला किंवा कथा रचणाऱ्याला सांगायचं असावं बहुतेक. कालीमातेचा जो अवतार आहे तो मुळात आपल्या मनाची अवस्था आहे. रक्तबीज हा जो राक्षस आहे तो षड्रिपू जे आहेत, मनुष्याच्या जीवनाला पिळवटून टाकणारे, त्रास देणारे किंवा घातक असणारे 6 शत्रू, षड्रिपू म्हणजे 6 शत्रू जे आहेत ते म्हणजे रक्तबीज आहे. रक्तबीज हे त्यांचं प्रतीक आहे. या कथा अशी सांगते किंवा कालीमातेचं चित्र आपल्याला असं सांगतं की कालीमाता अतिशय भयानक संतापलेली आहे रक्तबीजामुळे. रक्तबीज हा राक्षस तिला त्रास देतोय, तिच्यावर चाल करून येतोय, त्याच्यामुळे ती भयानक संतापलेली आहे. ती पुन्हा पुन्हा रक्तबीजाला मारण्याचा प्रयत्न करतीये, ती त्याचा शिरच्छेद करण्याचा प्रयत्न करतीये. पण रक्तबीजाचं रक्त पुन्हा पुन्हा जमिनीवर सांडतंय आणि त्या रक्ताच्या एका एका थेंबातनं पुन्हा 100 रक्तबीज उत्पन्न होत आहेत आणि त्याच्यामुळेच ती भयंकर चवताळलेली आहे. तिने उग्र असं रूप धारण केलेलं आहे. पण ही कालीमाता जी आहे ती अतिशय सुज्ञ सुद्धा आहे, कारण ते मानवी मनाचं प्रतीक आहे. ती विचार करणारी आहे, निसर्गतःच तिला बुद्धी आहे. त्याच्यामुळे ह्या रक्तबीजाला कसं आवरायचं ह्याचा ती क्षणभरात विचार करते. तिच्या लक्षात येतं की रक्तबीजाचं शीर छाटल्यानंतर त्याचं जे रक्त आहे ते जमिनीवर सांडतंय आणि त्याच्यातून पुन्हा शेकडो रक्तबीज निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे ती त्रासलेली आहे. म्हणून ती काय करतीये, आपल्या दुसऱ्या एका हातामध्ये तिने एक मडकं घेतलेलं आहे फुटलेलं. ती जसंही ह्या रक्तबीजाचं शीर छाटते, त्या रक्ताचा एकही थेंब सांडू न देता ती त्या मडक्यामध्ये ठेवते किंवा ते रक्त मडक्यामध्ये घेते आणि पिऊन टाकते. तिच्या या भयानक अशा अवस्थेमध्ये भगवान शिव किंवा शंकर ती पायदळी तुडवतीये, असं त्याच्यामध्ये डेपिक्शन केलेलं आहे. हे टिपिकल अशा मनुष्य स्वभावाचं वर्णन या कथेमध्ये केलेलं आहे. माणसाचं मन जेव्हा उद्विग्न होतं किंवा षड्रिपूंच्या आहारी जातं, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, जेव्हा ह्या 6 शत्रूंच्या आहारी जातं तेव्हा ते दुर्गा मातेसारखं भयानक अवतार धारण करतं. 6 शत्रू कुठले? काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. मनुष्याच्या मनामध्ये किंवा चित्तामध्ये, शरीरामध्ये जेव्हा वासना उत्पन्न होते तेव्हा निसर्गतःच त्या वासनेला शमविण्यासाठी तो शारीरिक सुखाचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या ब्रह्मचर्याला सोडून, इंद्रिय संयमाला सोडून इंद्रियांच्या आहारी जातो, मग स्त्री असो किंवा पुरुष असो. कारण ब्रह्मचर्य पालन करणे ही काही साधीसुधी गोष्ट नाही आहे. निसर्गतःच मनुष्यामध्ये वासना असते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असतो. जेव्हा मनुष्य प्राणी, स्त्री किंवा पुरुष वासनेच्या आहारी जातो किंवा आपले चित्त वासनेनं बरबटून घेतो, तेव्हा तो ब्रह्मचर्य सोडून तो वासनेच्या आहारी जाताना शरीराचा किंवा शारीरिक सुखांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. तसंच क्रोधाचं सुद्धा आहे. जेव्हा मनुष्य क्रोधाच्या आहारी जातो, मद, मोह, मत्सर इत्यादी किंवा लोभ इत्यादींच्या जो आहारी जातो, तेव्हा तो आपला संयम सोडतो. मनाची शांत, नितांत, निर्मळ अशी अवस्था तो सोडून अतिशय उग्र असं रूप धारण करतो. कारण मनुष्याला कळत नाही की तो शरीराचे भोग उपभोगतोय की ते भोग त्याच्या शरीराला आणि चित्ताला उपभोगत आहे. हे सगळं अर्थात अज्ञानामुळे घडतं. कारण मनुष्याच्या मनावर चांगले संस्कार झालेले नसतात, तेव्हा असं जनरली घडतं. आणि हे जवळजवळ सगळ्याच माणसांच्या वागणुकीविषयी किंवा त्यांच्या चारित्र्याविषयी लागू आहे. आणि त्याच्यात लाज वाटण्यासारखी काहीच गोष्ट नाही आहे. वी हॅव टू ॲक्सेप्ट दॅट.
तर ह्या षड्रिपूंच्या आहारी जाऊन मनुष्य शारीरिक आणि अन्य इंद्रिय सुखांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. पण जितका तो उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो तितके तितके आणखी वासना त्याच्या मनामध्ये, त्याच्या शरीरामध्ये उत्पन्न होते. रक्तबीजाच्या आणि कालीमातेच्या कथेमध्ये तुम्हाला जर माहिती असेल तर रक्तबीज हा ब्रह्मचारी होता असं सांगितलं जातं. त्याचं ब्रह्मचर्य इतकं कठोर होतं किंवा तो इतका कडक ब्रह्मचर्य पाळायचं की त्याचं वीर्य त्याच्या शरीरांच्या नसानसातून व्हायचं असं सांगितलं जातं. मनुष्य जेव्हा शारीरिक सुखाकडे आकर्षिला जातो, त्याचं चित्त किंवा त्याचं मन त्याच्याकडे आकर्षिला जातो, तो सहजपणे आपल्या चारित्र्याला मलिन करतो. आपल्या मनाच्या, चित्ताच्या आणि आत्म्याच्या शुद्ध अशा अवस्थेला, शिव असलेल्या अवस्थेला तो पायदळी तुडवतो. हे त्या चित्रामधून त्या चित्रकाराला किंवा कथाकाराला सांगायचं आहे, ज्यांनी ही कथा रचलेली असेल ते. पण आधी सांगितल्याप्रमाणे दुर्गा हे किंवा काली माता किंवा शक्ती हे मनुष्य स्वभावाचं, मनुष्याच्या मनाचं डेपिक्शन आहे. ती बुद्धिमान आहे. म्हणून ही काली माता किंवा शक्ती दुर्गा काय करते की रक्तबीजाचं शीर छाटते, ती एका मडक्यामध्ये घेते आणि ती पिऊन टाकते. म्हणजे ते कुठेही सांडत नाही. म्हणजे ती इथे आपला इंद्रिय संयम करते. हे त्या कथेतनं सांगायचं आहे. या कथेमधनं कथाकाराला काय सांगायचं की जेव्हा जेव्हा मनुष्याच्या शरीरामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये षड्रिपू निर्माण होतात, विशेषतः कामवासना निर्माण होते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, ती जर आपण शमवण्याचा प्रयत्न करत असू, ती पुन्हा 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 वाढत जाते. आणि ती न शमणारी गोष्ट आहे. आपलं शरीर जरी थकलं, आपलं शरीर जरी म्हातारं झालं, वार्धक्याकडे जरी झुकलं, तरी वासना नष्ट होणे शक्य नाही. कारण वासनेचं मूळ हे शरीरात नाहीच आहे. मुळी वासनेचं जे मूळ आहे ते आपल्या चित्तामध्ये आहे, मनाच्या अतिशय सखोल अशा अवस्थेमध्ये आहे. कालीमातेच्या उदाहरणावरून कथाकाराला असं सांगायचं होतं की जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये, शरीरामध्ये वासना उत्पन्न होते, इमिडिएटली तिला शमवलं पाहिजे. कसं शमवलं पाहिजे? शरीराचा किंवा इंद्रियांचा उपभोग घेऊन नाही, तर वासनेचे किंवा क्रोधाचे किंवा अन्य बाकी शत्रूंचे, षड्रिपूंचे जेव्हा जेव्हा मनात आपल्याला विचार येतात तेव्हा तेव्हा त्यांचं दमन करायला शिकवलं पाहिजे, ब्रह्मचर्य पालन करायला शिकवलं पाहिजे किंवा त्या भावनांना आपण कंट्रोल करायला शिकवलं पाहिजे. ह्या षड्रिपूंनी आपल्याला भोगण्यापेक्षा आपण त्यांचं दमन करायला शिकलं पाहिजे. तेव्हाच जाऊन ते नष्ट होतात. अदरवाईज शरीराचा कितीही उपभोग घेतला, वासनेचा कितीही उपभोग घेतला, ऐन तारुण्यामध्ये असं होतं, राईट? तर कितीही उपभोग घेतला तरी ते कधीही शमवणार नाही. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे वेगळे वेगळे षड्रिपू सगळ्याच माणसांमध्ये वेगळ्या वेगळ्या वयामध्ये, वेगळ्या वेगळ्या परिस्थितीमध्ये उत्पन्न होतात आणि ते तिथेच घर करून राहतात, चित्तामध्ये घर करून राहतात. कुणाकडे प्रचंड पैसा असतो, प्रचंड पैसा आल्यानंतर माणसाला सहजपणे सुखाच्या उपभोगाकडे, विशेषतः शारीरिक सुखांच्या उपभोगाकडे लालसा उत्पन्न होते. तो सगळ्यांची चारित्र्य विकत घेण्याचा प्रयत्न करतो, प्रत्येक गोष्ट विकत घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. ही भारतीय अध्यात्माच्या विपरीत अशी गोष्ट आहे किंवा भारतीय संस्कृती किंवा अध्यात्म जे आपल्याला सांगू इच्छितं त्याच्या अतिशय विपरीत गोष्ट आहे. भारतीय अध्यात्म हे मूलतः कर्मवादी जरी असलं तरी ते निवृत्तीवादी आहे. भारतीय अध्यात्म असं सांगतं की आपल्या शरीराच्या नाशाबरोबर आपण नष्ट नाही होत. आपलं चित्त किंवा आपली जी जाणीव आहे ती पुन्हा पुन्हा जन्म घेते, ती भवचक्रामध्ये सतत गुंतून राहते आणि पुन्हा पुन्हा ती उत्पन्न होत असते. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शरीरांमधनं किंवा योनींमधनं ती वेगळे वेगळे जन्म घेत असते आणि म्हणून तिला आपण आवरलं पाहिजे. आपल्या इंद्रियांना आपण शमवलं पाहिजे किंवा त्यांचा कंट्रोल करायला पाहिजे. म्हणून भारतीय संस्कृती ब्रह्मचर्याला सगळ्यात जास्ती महत्त्व देते. ही कथासुद्धा
तेच सांगत होते. म्हणून ही मला इथे सांगितलं पाहिजे. दुर्गेचा उत्सव जे हिरिरीनं साजरे करतात, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, त्या दुर्गेच्या उत्सवामधनं अन्य कुठलाही उपदेश नसून आपल्या इंद्रियांचं दमन करणे, आपल्या कामनांचं शमन करणे, ब्रह्मचर्याच्या माध्यमातून आपलं चारित्र्य विशुद्ध ठेवणे, हाच त्याच्या पाठीमागचा मतितार्थ आहे. तेव्हाच जाऊन आपलं चित्त उदात्त, शुद्ध, नितांत, निर्मळ होऊ शकते. धन्यवाद.